नव्या दिवसाची नवी बातमी। पिंपरी चिंचवड शहरात कोयत्याने वाहनाची तोडफोड करणाऱ्या 4 गुन्हेगारांना वाकड पोलिसांनी अटक केली आहे। दत्त मंदिर रोड परिसरात सोमवारी 2:30 वाजण्याच्या सुमारास या चौघांनी दुळगूस घालत रस्त्यावर उभी असलेल्या अनेक वाहने फोडली होती। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। या संपूर्ण प्रकाराचे सीसीटीव्ही फुटेज परिसरातील कॅमेऱ्यांमध्ये कैद झाले होते। हे फुटेज पोलिसांच्या हाती लागताच वाकड पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला। सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीची ओळख पटवत अवघ्या काही तासातच पोलिसांनी त्याला अटक केली। अटक करण्यात आलेल्यांमध्ये अर्जुन मल्हारी देवकांबळे, गजानन बापूराव पाचपिल्ले आणि गौरव सुनील जाधव यांचा समावेश असून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे। या घटनेनंतर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। तपासादरम्यान हे आरोपी परिसरात दादागिरी करत असल्याचं समोर आले आहे। आम्ही इथले भाई आहोत, आम्हाला कोणी काही विचारू शकत नाही अशा प्रकारचे भाषा वापरत ते नागरिकांमध्ये दहशत निर्माण करत होते। मात्र वाकड पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्यांची ही दादागिरी मोडून काढली। दरम्यान या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणांचा एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे। या व्हिडिओमध्ये ते हात जोडून नागरिकांची आणि पोलिसांची माफी मागताना दिसत आहे। आम्ही जे केलं ते चुकीचं होतं, असं कोणीही करू नये। वाकड पोलिसांनी आमच्यावर कठोर कारवाई केली आहे असे ते सांगत आहेत। हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।